कर्तव्य तत्पर अशी ओळख मुंबई पोलिसांची कायमच राहिलेली आहे। नुकताच दादर रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये एक हत्येचा गुन्हा घडला होता आणि त्यातील आरोपी हा मूकबधीर होता। याची साइन लँग्वेज ही समजत नसल्यामुळे कुठेतरी पोलिसांच्या एकूणच तपासात अडथळे निर्माण झाल्या होत्या आणि हाच नेमका गुत्ता हा आरे किडवाई पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले सातपुते यांनी सोडवलेला आहे। त्यांचा मुलगा हा देखील सोबत आहे, तो देखील या संपूर्ण हत्याला जो गुंता आहे तो सोडवण्यामध्ये त्याचाही एक महत्त्वाचा रोल आहे। नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। सातपुते साहेब, काय नेमकं घडलं होतं त्या दिवशी? त्या दिवशी मला डबल होती रविवारची डे करून मी नाईट करत होतो। RK1 मोबाईल आहे, त्या गाडीवर मी कर्तव्य करत होतो आणि वरिष्ठांच्या आदेशाने रात्रीचे 1 ते 3 ही नाकाबंदी लागली होती। त्या नाकाबंदी दरम्यान नाकाबंदी करत असताना दादर रेल्वे पोलीस स्टेशनचे काही स्टाफ त्यांच्या व्हॅनसह आले आमच्या नाकाबंदीच्या ठिकाणी आणि त्यांना साधना विद्यालय हे कोठे आहे हे विचारायचं होतं। त्यांनी ते मलाच विचारलं, तर मी बोललो साधना विद्यालय हे दादरला आहे, शारदा सिनेमा मराठी ग्रंथ संग्रहालय याच्या 2nd फ्लोअरला आहे। त्यामुळं मी विचारते, मग त्यांना विचारलं कशासाठी विचारताय? तर आम्हाला साइन लँग्वेज करणारा मुलगा पाहिजे। बोलले यावेळेस तिथे भेटणार नाही। रात्रीचे किती वाजले होते त्यावेळी? 2 वाजले होते। रात्रीचे 2 वाजले असताना बोले ह्यावेळेस तर तुम्हाला तिथे कोण भेटणार नाही। मग मला कशासाठी पाहिजे? मी त्यांना सहज असा प्रश्न केला, तर त्यांनी सांगितलं की दादर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म 11 येथे एक सुटकेस मिळाली आहे, एक मूकबधीर मुलगा म्हणजे मर्डर केस आहे आणि त्याच्यावर तो घेऊन येणारा तो मूकबधीर आहे, पण तो काय भाषा बोलतो आम्हाला काही कळत नाही। मग त्याची भाषा कळावी म्हणून आम्ही त्याची साइन लँग्वेज करणारा मुलगा कोणी टीचर असेल ते आम्ही शोधत आहोत। तर असं आहे बोललं। मग माझा मुलगा तर त्याच शाळेत शिकलेला आहे, तो पण मूकबधीर आहे, त्याला माझ्या मुलाला ही साइन लँग्वेज कळते। म्हणून ते बोलले त्यांनी बोललं मग तुमच्या मुलाला घेताल का सगळं? तर मी लगेच राजी झालो। बोललं चला, तो आता घरी झोपला असेल तरी मी त्याला उठवतो आणि तुमच्याबरोबर घेऊन येतो। मग ते माझ्याबरोबर इकडे माझ्या घरी आले, माझ्या मुलाला मी बोलून घेतलं। काय नाव आहे यांचं? माझा मुलाचं नाव गौरव आहे, गौरव सातपुते। त्याला मी घेऊन त्यांच्या व्हॅनमध्ये घेऊन ते आम्हाला दादर रेल्वे स्टेशनला घेऊन गेले। तिथे घेऊन गेल्यानंतर तेथील अधिकाऱ्यांनी जे याला काय विचारायचं अशी एक प्रश्नावली होती, ते प्रश्नावली मी त्याला सांगत होतो। तसं त्याला इंग्लिश समजतं वाचायला, तर त्याला मी बोललं की याला फक्त विचार की तू कुठून आलास आणि हा कोण आहे आणि तुझं नाव काय, असं त्याला प्रश्न केले आणि हे कुठं घडलं असं त्यांनी त्याच्या साईड लागून त्याला विचारलं। त्याने ते बरोबर उत्तर दिलं। ताडदेवला तो बोलतो मी राहतो आहे, तर पायदुरी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आलं ते। मग आम्ही जरा नंतर विचार केला हा सारखा ताडदेव करतो। मग ते त्यांनी वरिष्ठांनी सांगितलं की जरा तुमची एक टीम बनवा आणि हा जो सांगतो तिथे जाऊन बघा काय आहे की नाही, काय खरंच हा काय सांगतो कुठे राहतो आपल्याला तर कळेल। आमची एक टीम माझा मुलाला घेऊन म्हणजे दादर रेल्वे स्टेशनची टीम आणि मी आणि माझा मुलगा आम्ही त्या व्हॅनमध्ये बसून त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी आम्ही पोचलो। तर तिथे जे गेलो तर त्याने बरोबर तो ठिकाण सांगितलं जिथे हत्या झाली। ते हत्या झालेल्या ठिकाणी त्यांनी बरोबर आम्हाला दाखवला आणि हत्येच्या ठिकाणी जे पुरावे पाहिजे होते ते पुरावे मिळाले। हातोडीने त्यांनी वार केलेले डोक्यावर आणि काचेने त्याचे वार केलेले आणि रक्ताचे काही थारोळे जे साडलं होतं ते त्यांनी पुसलेलं आहे, हे असे सगळे पुरावे मिळाले। पण त्या ठिकाणी ती हद्द ही पायदुरी पोलिसांची असल्याने तिथे मग त्यांनी पायदुरी वर्ग झाला आणि पायदुरी पोलीस या संपूर्ण प्रकरणात खरं तर मुख्य हा गुंता जर कोणी सोडवला असेल तर यांनी सोडवलेला आहे। आपण तुमच्याच माध्यमातून त्यांना काही प्रश्न करूयात आणि त्यांच्याकडनं अपेक्षित उत्तर तुम्हीच आम्हाला द्याल। नेमकं ही जेव्हा घटना घडली किंवा पोलीस स्टेशन, वडील जरी पोलीस असले तरी पोलीस स्टेशन म्हटलं की कुणाच्याही मनात एक भीती असते, तर ती नेमकी भीती मोडून कशा काय या संपूर्ण प्रकरणात त्यांनी सहकार्य केलं? त्याला मी ते जरा माझ्याच याच्या भाषेमध्ये सांगितलं की आपल्याला एक असं झालेलं आहे केस, तर माझ्याबरोबर तू येतोस का, आपल्याला ह्या ठिकाणी जायचं। तर त्याला मी माझ्या याच्यामध्ये सांगितलं, म्हणजे माझ्या हावभावाने सांगितलं एक अशी मर्डर केस झाली आहे, त्याला बोलता येत नाही, तर तू येतोस का? तो राजी झाला। तो आला, तर त्याने मग तिकडे माझ्याबरोबर तो याला कम्प्लिटली राजी झाला, तो काही घाबरला नाही काय नाही, आला पोलीस स्टेशनला। मग तिकडे गेल्यावर तिकडे
त्याला तिथं वरिष्ठांनी जे दिले होते प्रश्न त्याला मी सांगून सांगत होतो की हे प्रश्न याला विचार. तो मग तो त्याच्या साईडला लागून त्याला प्रश्न विचारत होता. त्याने मग त्याचं नाव काय आहे असं विचारलं. तो बोलला माझं नाव राज त्याचं जय जय छावळा जय सांगितलं. आणि हा तू राहायला कुठेस. तो बोलतो मी ताडदेव असं करत होता. तर त्याने हे सगळे प्रश्न विचारून त्याच्या लँग्वेजमध्ये उकल केली. त्याने साधारण किती वेळ हा संपूर्ण म्हणजे सर्व प्रकार चालू होता. हा कमीत कमी माझ्यामध्ये 15-20 मिनटं तरी चालला होता प्रकार. म्हणजे तपास करायचा 15-20 मिनटं तरी झाले आम्हाला त्याशी संभाषण करता. आणि या संभाषणामुळे मुख्य जो उल्हासनगरचा एक आरोपी होता त्याच्यापर्यंत पोलीस पोहोचण्यात यश आलं. त्याने असं पण केला की तो दुसरा जो होता तुझ्या जोडीला जे दादर पोलीस CCTV मध्ये बघितलं की त्याच्यामध्ये दुसरा एक जण होय पण तो तिथून पळून गेला होता. मग याच्यामध्ये त्याने विचारणा केली तर तो उल्हासनगरला राहतो असं त्याने सांगितलं. पण त्याचा तो मोबाईल होता तो त्याच्याकडेच होता. त्याच्यामध्ये त्याने रेकॉर्डिंग केलेलं होतं आणि त्याचा नंबर सेव्ह होता. आणि त्या माध्यमातून त्या पायदोली पोलीस स्टेशनच्या स्टाफनी त्याचा व्यवस्थित शोध तपास केला आणि त्याला अरेस्ट केलं. यांचं नाव काय, सध्या हे काय करतात आणि उद्या आपल्याला मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी देखील बोलवलेलं आहे. काय सांगाल, काय अनुभव आहे? अनुभव तर अति आनंदाची गोष्ट आहे की याचं नाव आहे गौरव राजेश सातपुते. हा सध्या घरीच आहे. 10वी शिक्षण झालेलं आहे. पण काम लागलं होतं बाजगाव डॉकमध्ये पण तिथे हेवी काम असल्यामुळे त्यांनी ते काम सोडलेलं आहे. लोखंडाचं ते उचललं ते हेवी यावेळी त्याला ताकद दिलेलं आहे काम तिथे सोडलं त्याने. आता साहेबांनी बोलवलं तर त्यांचं तो मान राखलाच पाहिजे. मग आम्ही उद्या ते अलियावर जंग बँड्रा हॉस्पिटल येथे ते एका काही कार्यक्रमासाठी जाणार आहे. तर त्यामुळे मी तिथे जातो आहे. तुम्हाला शक्य असेल तर या. तर मी सरांना बोललो की आम्ही 100% येऊ तिकडे या. नक्कीच आपण पाहतोय तर गौरवच्या मदतीने संपूर्ण पायधुनी पोलीस स्टेशनमध्ये जी हत्येचा जो संपूर्ण गुन्हा होता हा उघडकीस आलेला आहे. आणि पुन्हा एकदा खरं तर राजेश सातपुते यांच्या मदतीने हा संपूर्ण म्हणजे दोघांच्या मदतीने हा संपूर्ण गुन्हा उघडकीस आल्यामुळेच जी पायधुनीच्या एकूणच अनैतिक संबंधातून झालेली हत्या आहे याचा गुंता हा उलगडण्यात पोलिसांना यश आल्याचं पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल पवारसह मी सूरज सावंत, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.